रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही निघालो होतो श्री क्षेत्र जातेगाव येथे. म्हणजेच मोठा माझ्यासोबत होता माझा आत्याचा मुलगा. मग काय बघू शकता ड्रायव्हर साहेब, ही डिक्की इतकी ताण द्यायची ती विचारू नका. ड्रायव्हर साहेबला म्हणलं याचा इलाज करा, तर ते फोनवरच लागलेले होते. मग काय बघू शकता तर रस्ता किती खराबी. मग आम्हाला इथं रस्ता इतका खराब होता विचारूच नका. ट्रॉफिक झालेली होती. मग आम्ही हायवेला लागलो. हायवेला आलो. आम्हाला जायचं होतं वेरूळ इथे. मग आम्ही वेरूळ इथे घुसलो. वेरूळ इथे घुसलो तर तुम्ही बघू शकतात वेरूळला किती गाड्या जात होत्या. मग तुम्हाला इथं थोडी ट्रॅफिक लागली. आपली महादेवची भक्त बघू शकतात तुम्ही किती पै जात होती. महादेवची भक्त इतकी आहे ना विचारूच नका तुम्ही. जायचं होतं शेवाळे तळे येथे. म्हणजेच पाणी घेण्यासाठी जायचे होते. तिथं पण खूपच गर्दी होती. मग आम्ही पाणी घेतलं. मग पाणी घेतलंच तेवढं. मग आम्हाला पाणी घेऊन जायचं होतं मोठ्या महादेवाला. मग आम्ही पुढे येतच होतो तर तेवढ्यात किती ट्रॉफिक लागली बघू शकता तुम्ही. इकडं वातावरणच खूप भारी. मग आम्ही महादेवाला आलो तर इकडे विविध मूर्ती दिसली. मग आम्हाला जायचं होतं डोंगरावरतून. बघू शकतात किती लाईट चमकते. आम्ही आलो मोठ्या महादेवाच्या मंदिरापाशी. मग दर्शन घेतलं. आम्ही निघालो डबल वेरूळला. म्हणजेच आम्हाला पाणी घेऊन जायचं होतं आंबेलोळ इथे. मग आम्ही आलो पाणी घ्यायला. तुम्ही बघू शकतात आम्हाला इथं महादेवाच्या पिंडीला पाणी घालायचं होतं. मग आम्ही खाली उतरलो. तुम्ही बघू शकतात किती सुंदर मंदिर आहे. मग आम्ही इथून पाणी घेऊन पिंडीला पाणी घातले. पाणी घालतच होतो. पाणी घालता खूपच टाईम झाला होता. आम्हाला निघायचं होतं आंबेलोळ येथील. तुम्ही बघू शकता इथं माहीतच झालं तर ट्रेन येणार होती. खूप थांबलो होतो इथं. ट्रेन तुम्ही बघू शकतात किती भारी ट्रेन आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यास लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.